देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे तीन प्रमुख वक्ते नेते मंडळी आज संजय काकांच्या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात येणार आहेत। म्हणून उद्धव ठाकरे मागच्या 2014च्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती होती, या महाराष्ट्रातल्या जनतेला युतीला अलायन्स म्हणून बहुमत दिलं, पण उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीची हात मिळवणी करून महाराष्ट्रात भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आदरणीय उद्धव ठाकरेंनी केलं। उद्धव ठाकरेंनी काय युती केली, कारण काय सांगायचे की मी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिलाय की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार आहे, म्हणून मी युती भाजप बरोबरची तोडली। एका शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केला नाही, स्वतः मुख्यमंत्रीच्या पदावरच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला जनादेशाचा कौल त्या मतदाराशी प्रतारणा करण्याचे काम आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलं। या तिघांचं म्हणून 3 रिक्षाचं सरकार सत्तेवर आलं आणि 3 वर्षाच्या सत्तेच्या काळात कोरोना आला। कोरोनाच्या काळात हा मुख्यमंत्री स्वतःचा बंगला सोडून बाहेर आला नाही, परंतु या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींनी कोरोनावरची लस शोधून काढली। संपूर्ण भारताला कोरोनापासून वाचवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदींनी केलं आणि लस उत्पादन करण्याचं काम सुद्धा भारतामध्ये केलं। भारतानं अनेक जगातल्या देशांना लस पुरवण्याचं काम भारतानं केलं आणि म्हणून कोरोनापासून विश्व वाचवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले।